कोण? कारभारी? काय? काही नाही, आपल्या ज्येष्ठ कन्या साजिरीताई त्यांची तब्येत बरी नाही असं कळलं. दवाखान्यातून आत्ताच त्यांना घरी आणलं असंही कळलं. आता बऱ्या आहेत ना त्या? या की बस की. ओके एकदम ओके. खोबऱ्या गणपतीचीच कृपा म्हणायची. हॉस्पिटल मधून एकदम टणटणी तुरून आली बघा. हे काय आली नुसतं आणि हळदीच्या कार्यक्रमाला लागली पण बायकांबरोबर. चला, अंबाबाईच पावली. ते बायकांचे कार्यक्रम सुरूच होतील ना. काय काय काम काढलं होतं? ताईसाहेबांची अशी इच्छा आहे की तुमच्याकडे पण पाहुणे आले तसेच आमच्याकडे पण आले. त्या दोन्ही पाहुण्यांचा एकमेकांशी परिचय व्हावा म्हणून आजच्या दुपारच्या भोजनाला तुम्ही सहकुटुंब यावं अशी इच्छा होती ताईसाहेबांची. म्हणजे तुमच्याकडून आमंत्रण येईलच, पण आमच्याकडून आमंत्रण घेऊन आलोय. जमेल ना? नाही, कल्पना आहे तुमच्याकडे पण हळदीचा कार्यक्रम आहे. पण भोजनाला नाही जमलं तर एक 10 मिनिटाची सदिच्छा भेट द्या अशी विनंती होती ताईसाहेबांची. विनंती आहे का? म्हणजे जमवावं म्हणजे जमलंच असतं, पण कसं आहे की घरात 3 पोरे आणि एकच बाई. आणि त्यांचा पण कामाचा स्पीड कासोपेक्षा स्लो आहे. काय सांगायचं तुम्हाला. तर त्यामुळे जरा तरी आम्ही जमण्याचा नक्की प्रयत्न करतो. आटपले की नक्की येतो. बर बर. तुम्ही तर काय चहा पाणी सरबत काही घेत नाही, पण पाणी नाही, नको. कसं आहे, आमच्या होणाऱ्या सुनबाईंचंच घर आहे हे, त्यामुळे तहान लागली तर जरूर मागीन मी. तुमचा निरोप मिळाला. मग मग या तुम्ही. तुम्हाला पण काम असते ना लग्नाची. लग्न म्हणलं सगळे गडबड. हो, काही लागलं तर माझा नंबर आहेच तुमच्याकडे. आहे की. आज्ञा. कल्याणे, तो मराठी विश्वकोश कारभारी आलता चांगाव घेऊन. अगं बाई, आता हो. घेतलं मी सांभाळून. ते ढाले पाटलांकडनं अवतान घेऊन आलते पेटीच. आता त्यांच्याकडनं आमंत्रण आलंय म्हटल्यावर आपल्याला बी आमंत्रण द्यावंच लागणार. अहो, पण ते कसं शक्य आहे आता? आपली सोरी तर पळून. नाही म्हणजे ती नसताना कसं शक्य आहे? 1 मिनिट. हा बोल जगे. पंजाबराव, आपण तुमच्या फुरीचा पत्त्या लावला. तुमची फुरगी त्या हिंदी पोरा संकटच आहे. हिंदी कुठे? मुंबईत. ते मुंबई सेंटर मध्ये हॉटेल मिनारा म्हणून आहे, तिथंच त्यांनी रूम बुक केली. अहो, रागू महिना तिथंच आहे ती. सापडली म्हणायची कार्टे. जग्या, एक काम कर. काही बी कर, कसं बी कर, किती बी पैसे जागू दे, पण पोरगी आज दुपारच्या आत माझ्यासमोर हजर कर. होय, पर आपलं पैसे तयार ठेवा. कुठे आहे सर दीदी? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे की आज दुपारच्याला स्वराची घर वापसी होईल. फक्त सत्तवर आपल्याला किल्ला लढवायचा. कळलं का? त्यामुळे सगळे रीती रिवाज नीट पार पाडले पाहिजे. पोरगी घरात नाही याचा संशय सुद्धा येता कामा नये. काय ते शेट्यांचं घर जवळच आहे काय? तेव्हा थोबाड पाडून मयत झाल्यासारखे वागू नका. घर कसं चांगलं हसतं खेळतं नांदतं वाटलं पाहिजे. अरे थोबाड काय बघत बसले माझी? चला हळदीची तयारी करा. कुठे हळद? अहो, पण बिना नवरीची हळद कशी होणार? व्हायला म्हणजे व्हायलाच पाहिजे. हळद आजच व्हायला पाहिजे. स्वरा आज दुपारपर्यंत येणार म्हणजे येणारच. वय, पण तवर 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 काय? एक काम करा, या की या संजय लावा हळद आणि करा सुरू. अहो,
अग बाई ए स्वप्ने पोराला घे की अक्के तू अशी हेडमास्टरनी सारखी बसणारच का येऊन ते म्हणजे काय आहे की आम्हाला मग चावटपणा करता येत नाही काय गो नको ना तू इथं बसू आज ना आम्हाला जरा जास्त चावटपणा करायचा चावटपणाची सगळी हातच पार करायचे जा ना ग अक्के बर मग बसणार असशील ना तर मग एक अट आहे बर का बर तुला ना तुझे डोळे आणि कान बंद करावं लागेल ती मस्त आहे बेबीला सगळं माफ असतंय आज बेबी मावशीचा दिवस आहे चालू दे चालू दे अगे तू का गप्प बसली गायला आलीस ना हे सगळं मीच करायचंय बेबी मावशीनी हा गा की वाजवणार कुठ ए ये की चल वाजीव हे मलारी पिवळा झाला हळद लागली बानाई तुला मलारी पिवळा झाला हळद लागली बानाई तुला खंडोबानावर झाला हळद लागली बानाई तुला खंडोबानावर झाला हळद लागली बानाई तुला पहिलं पत्र गणपतीला गणपतीच्या शारदेला पहिलं पत्र गणपतीला गणपतीच्या शारदेला दुसरं पत्र शंकराला शंकराच्या पार्वतीला मलारी पिवळा झाला हळद लागली बानाई तुला मलारी पिवळा झाला हळद लागली बानाई तुला खंडोबानावर झाला हळद लागली बानाई तुला तिसरं पत्र भैरवाला भैरवाच्या जोगेश्वरीला तिसरं पत्र भैरवाला भैरवाच्या जोगेश्वरीला चौथं पत्र मलारी पिवळा झाला हळद लागली बानाई तुला घाना घाती लाग खंडी भर भाताचा कुंकवाच्या आधी मान हळदीचा आता तुमच्या निमित्तानं या घरात लक्ष्मीची पावलं येऊ द्यात लक्ष्मी येणं मस्त आहे हो आईसाहेब अहो या आधी या घरात एकदा लक्ष्मी आली आहे अरे एकदा नाही दोनदा आणखी एकदा लक्ष्मी येऊ दे असं म्हणा हो आम्हाला वाटलं आम्हीच जास्त चावट होत पण राजश्री आमच्यापेक्षाही चावटत बरं अगं तू का गप्प बसली वाजव की हे मलारी पिवळा झाला हळद लागली बानाई तुला काय झालं सुनबाई नाही म्हणजे तुमच्या थोरल्या मुलाची 2 लग्न झाली आहेत ना म्हणजे 2 लक्ष्म्या त्यातल्या एक आम्ही आणि आम्ही हा होतो म्हणजे आम्हाला कुणाला दुखवायचं नाहीये फक्त रेकॉर्डला असावं म्हणून बोलले काय आहे सुनबाई खानदानी घरामध्ये बोलायची एक पद्धत असते आज आम्हाला कळते सगळ्यांनाच मापात बोलण्याची पद्धत नसते पण तुम्ही शिकून घ्या ढाले पाटलांच्या घरामध्ये पद्धतीनं वागायचं पद्धतीनं राहायचं पद्धतीनं बोलायचं आणि नुसतंच बसलात बांधलांकडनं हळदीचं निमंत्रण आलंय सगळ्यांना उष्टी हळद घेऊन जायला जमणार नाही तुम्हीच जा पद्धत म्हणून
नाही नाही नाही, असं नाही चालणार. यायचंच आम्ही चवर भर दिलेला आहे. आता कसं तुम्ही पण येणारच म्हणाले. नाही नाही, या या या, नक्की या, वाट बघतोय. हा, ठेवतो. दादासाहेब, बोला काय सर. सुजितचं काही कळलं का? म्हणजे बाकी काही नाही. आपल्या सख्या आणि लाडक्या भावाच्या कार्यात येण्याची तसदी घेणार होते असं बेबी मावशी म्हणाली. येणार आहेत काय? सुजितराव ढाले पाटील आमचे सगळ्यात धाकटे बंधू. काय बोलायचं आहे साहेब, त्यांच्याबद्दल विचार करणंच सोडून दिलंय आपण. आले काय गेले काय आपल्याला झिरो फरक पडतो. नुसता रक्ताचा भाऊ, काम सगळी इज्जत खाऊ. येणार आहेत की नाही? आईसाहेब खरं सांगू का, आले तर चांगलं आहे, नाही आले अजून चांगलं आहे. एक मिनिट, आलो आलो. हा बोला, आले का पाहुणे? कोण गेले रिसिव्ह करायला? हा, ए जग्या, अरे मानाची नाही तर देणाऱ्या धानाची तरी याद ठेव. हा, काय कुठपर्यंत आले काम? अरे बोलल्यासारखं चट 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 कर बाबा काम. हा, आता ती ढाले पाटील मंडळी कुठल्या बी क्षणी इकडे येतील. हा, अरे स्वरा इथं पोचणं लई महत्वाचं आहे. ते पोरग सापडलं ना, आईला त्याच्या हातपाय तोडून तिथंच हॉटेलवरती खुट्टीला अडकून टाक. अरे बाबा, आवर आवर लवकर, हुडक हुडक लवकर माझ्या पोरीला. हा, आणि एक पोरगी शाबूत घरी आली पाहिजे. तिच्या अंगाला टच सुद्धा होता कामा नये, कळलं का? हा, नीट ध्यानात ठेवायचं. हा, चल ठेव फोन. अहो, दुष्काळात 13वा महिना कशाला पाहिजे? अहो, ही समद कशा पाहिजे? काय चालवलंय तुम्ही ही समद? कल्याणे, जे चालायचं तेच चालवलंय आणि हिसाबात बोलायचं. हा, अहो तसं नाही, पण या सगळ्या टेन्शननी माझा जीव जातोय बघा आता. अहो, एक खोटं झाकायसाठी 1000 खोटी बोलायला लागतं. सामान्य माणसं खोटं बोलतात, खानदानी माणसं ऍडजस्टमेंट करतात. ऍडजस्टमेंट. हा, आणि एवढं कार्य झालं ना, मग जीव जाऊ दे तुझा. आता कनवटीला सुपारी घेऊन बसावं लागेल आम्हाला. ए मायला, आता बांधल्याच्या भरल्या घरात आता डोळ्यात पाणी काढू नकोस. आमच्या माणसाचा माणूस गेलाय तिकडे मुंबईला. सूर्याला घेऊन तो डायरेक्ट कोल्हापूरला फ्लाईटने येईल आणि तिकडनं इकडं टच. पोरगी आली की लगेच लगीन लावून टाकू तिचं. आलं का ध्यानात? हा, अरे तोपर्यंत असं मातीला तोंड केल्यावर आणि काय करत बसलीस? हा, अरे लगीन घर आहे, कसं उत्साहित तरतरीत राहिलं पाहिजे. हा, संजी बसली ना हळदीला, अरे पाटील मंडळी कावा बी येतील. हा, ते मोनाला ठेवले पाऱ्याला. हा, कोण आलं की लगेच लगबग सुरू करायची. आलं का ध्यानात? हा, काय? अरे म्हणून इकडे काय करते? तुला पारा ठेवायला बसवलं होतं ना. अहो, ते सांगायला आलीये. ते दूध सांडल्याचा मॅटर झालता ना जबाईवरती. हा, राजश्री. वय वय तीच. तिला तर घरातनं बाहेर पडताना बघितली आणि तिच्यासोबत गिफ्ट बी होती. अरे लय लय कलमड बाई ती. मायला पुंगेच टाईट झालेत माझ्या. ए कल्याणी, कल्याणी, हास 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 म्हणलंय ना व. काय फेस करून हसते? असाच फेस ठेवायचा. तर माझ्यासारखं वाईट मीच. चला चला, आवरा आवरा. हा, चला चला. हा, चला, झालं का? हा, कोणी आतमध्ये? चला चला चला, आवरा आवरा आवरा. अहो, हे काय जाऊ तुम्ही पाणी पित बसलाय? तर तोंडचं पाणी पळायची वेळ आली. ए संजय, संजय बाहेर आहे. हाय का अजून? अशीच तुम्हाला बोललो होतो ना मी. हा, हिला हळद लावायला घ्या म्हणून. आता हिला स्वरांगी समजा, स्वरांची हळद चालू आहे असं वाटलं पाहिजे. हा, ती ढाले पाटील मंडळी काव बी इथे येतील. हा, तयारी करा, तयारी करा, हळदीची तयारी करा. हा, चला चला चला, उद्या झामझूम. हा, आऊ डॅडी, आपले पाहुणे रावळे बी येणार आहेत की, त्यांना काय सांगायचं? आणि अरे मग येऊ दे की. आपण काय कुणाला बांधलेले आहेत का? त्यांना कशाला नसते पंचायती? हा, आणि आलंच कुणी इथं तर त्यांना सरळ तुषारवर पाठवायचं. 2 रूम बुक केल्यात तिथं. हा, तिथंच करा म्हणून आंघोळ्या फिंगोळ्या. हा, स्वरा आल्यावर दुपारी या म्हणून. ती राजश्री इथं असताना कोण बी पाहुणे इथं नकोय. काय कोणतरी खुळ्या टाळकाच काहीतरी मध्ये पचकायचं. आणि अरे हे अजून त्याच कपड्यात आहे. अरे बदल ना बाई साडी, हळदी साडी घाल. जा जा चल. हो, हळदीची गाणी सुरू करा, हळदीची गाणी सुरू करा. 8 शेर कापूस, 9 शेर वाती, म्हणा 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 म्हणा. हा,
मोना इकडे, तुला काम आहे, ये माझ्या बरोबर. आता हा सगळा मांडव टाकलाय ना आपण. काय स्कोर झाला? तुला काय मॅच खेळायला बोलवलं का? हा, डीजे वाजवायला बोलवलं ना, मग वाजव की मग. हा, पैसे फुकटचे घेणार आहे का? वाजव एकदम असं झॉलिंग झाम झुम करकरीत वाजलं पाहिजे, चरचरीत. हा हा गशी. हा मुने, हे बघ आता डीजे सुरू झालंय, हळदीचं वातावरण तयार झालं पाहिजे, झामझुम. हा, इथं पोर माझे 10-12 नाचाला, जा गावात घेऊन ये. आता कशा पाय तर कशा पाहिजे? हा, केलीस का घाण आमच्या घरच्या म्हणी? अगं प्रश्न आम्हाला बी पडतात, उत्तर देणार भारी. अहो काका पण आता पोरांना असं अचानक बोलल्यावर कसे येतील ते? चल चल दाखवतो मी तुला कशी येतील. हा, ए बरोबर, इकडे 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 आले का सगळे? एवढेच आहेत का? हा बरं, माझ्या घरी हळदीचा कार्यक्रम आहे, डीजे बीजे लावलेला आहे, एकदम ढेंच्याक. हा, चला नाचायला. पण काका म्हटलं खेळायचं आहे. नंतर खेळा ना. हा, नाचल्यानंतर खेळा. सगळ्यांना खाऊ देईन. बरं, सगळ्यांना 100-100 रुपये देईन. चला 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 मग हे बॅडमिंटन देऊन ये इकडे. इकडे 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 चला. इकडे घर तिकडे कुठे चाललाय? हा, सगळ्यांनी नाचायचं आहे फुल. हा हा, चल तुला खाऊ देतो. गणपती बाप्पा मोरया. नाचा 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 सुरू करा. अरे तू पण नाच की. हा, नाचा नाचा बरोबर. हा मस्त. हा, हा मस्त रे. फुल ये बात आहे. हा, फुल जोरात. शाबास. बंद झालं तरी नाचायचं. मी सांगतो वर नाचायचं. सगळ्यांना 100-100 देणार. हा, बोने बोने पोरांना नाचो, पोरांना नाचो. राजश्री राजश्री. अरे राजश्री ताई तुम्ही, वेलकम वेलकम. अहो आम्हाला फोन करायचं ना, गाडी पाठवली असती, मी स्वतः आलो असतो रिसिव्ह करायला. आता हे मोना संजीवनीची बेस्ट फ्रेंड. आता बेस्ट फ्रेंडच्या बहिणीचं लग्न आणि हीच इमोशनल झाली. खोळी या की या या. या बस बस. ठेवायचं. अरे हे कुठे ठेवलं इकडे? ठेव. तुम्ही दोघं बाहेर थांबा. बस की बस. ते आमचे नातेवाईक म्हणजे एक नमुनेच आहेत बघा, है ना. इथे लग्नाला आलेत, कोण गेलं खोबऱ्या गणपतीला, कोण गेलं कोल्हापूरच्या अंबाबाईला, कोण गेलं ज्योतिबाला. हा, इथं लग्नाला आलेत का पिकनिकला आले हे कळलं झालंय. निमित्त पाहुणे अजून हॉटेलमध्ये झोपूनच आहेत. आता काय रात्री गोतळा जमल्यावर बसले असेल पत्ते कुठत. पत्ते कुठत? पण काल तुमची थोरली मुलगी हॉस्पिटलला ऍडमिट होती ना, त्यांना माहित नव्हतं?